राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 11 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन. आपण कोण हे कळलं म्हणजे माणूस ज्ञानी होतो. कोहम हा सर्वात जटिल आणि अवघड असा प्रश्न आहे. गर्भावस्थेतून जीव बाहेर आला की हा प्रश्न सतत स्वतःला आणि परमेश्वराला करत असतो. आत आहे तोपर्यंत त्याला सोहमचं ज्ञान असतं असं म्हणतात. कोहम कुत आयातः, मी कोण आणि कुठून आलो आहे हे फार कठीण प्रश्न आहेत. सर्वांना ते पडतातच असं नाही. ज्यांना पडतात त्यांच्या प्रगतीची वाटचाल सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नसावी. जन्माला कोण येतो आणि जातो कोण? शरीर जन्माला येतं का? आलं तर त्याच्यात काय असलं तर त्याचं नामकरण करतात. मृत बालक जन्माला आलं म्हणजे मातेच्या शरीराबाहेर पडलं म्हणजे त्याचा जन्म झाला असं का म्हणत नाहीत? अजन्मा तो तूची जाण, असं दासबोधात शिष्यानं विचारलेल्या प्रश्नावर समर्थांचं उत्तर आहे. जे जन्मतं त्याला जन्म नाहीच, ते आहेच. बाहेरच्या आवरणाचा आधार तेवढा घेतला जातो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या निराकार स्तोत्रामध्ये भगवत पूज्यपाद आचार्यांनी मी कोण याचं फार मार्मिक विवरण केलेलं आहे. मी म्हणजे मग नक्की कोण आहे? कारण इंद्रिय समूह म्हणजे मनासहित हा मी नव्हे. कारण या सर्वांना मी माझं म्हणून संबोधतो. याचा अर्थ मी तो नव्हे. इंद्रियांचा समूह नुसता असून चालत नाही. त्याला आत्म्याचं चैतन्याचं अधिष्ठान लागतं. हे चैतन्य म्हणजे मी असंही नव्हे. कारण चैतन्य तर सर्वव्यापी आहे, अनादि अनंत आहे, त्याचं अस्तित्व आहेच. या चैतन्याला अहंकाराची उपाधी लागली की मी तयार होतो. असणं आणि होणं यामध्ये मीचा जन्म आहे. हे अंतःकरणापासून जाणलं गेलं. मी चैतन्य स्वरूप आहे. मी ज्याला मी समजतो तो मी नसून उपाधीच्या अज्ञानाच्या प्रभावामुळे समजतो. हे एकदा अनुभवानं कळलं म्हणजे माणसाला चैतन्याचं, निखळ चैतन्याचं ज्ञान होतं. ते महत्त्वाचं कारण चैतन्याचं ज्ञान झालं की सर्वांचं ज्ञान झालं. कारण परमपूज्य दादा म्हणतात त्याप्रमाणे या विश्वात चैतन्याशिवाय दुसरं काही नाहीच. या चैतन्याचं ज्ञान चैतन्याद्वारेच होणार आहे, होऊ शकेल. जडाच्या साहाय्यानं त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे, पण नंतर जडाचा उपयोग नाही. म्हणून ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हेच खरं. आत्मज्ञान म्हणजे खऱ्या मीचा अनुभव, त्या चैतन्याची प्रचिती ही गुरुकृपेनंच साधनेद्वारा प्राप्त होऊ शकते. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.